काळभैरवेश्वर क्रीडा मंडळ आवास या आवास गावाचं ग्रामदैवत शंकराचा अवतार आणि या गावाला लाभलेला हे सुंदर असं मैदान आणि या मैदानावरती सामने सुरू आहेत। समुद्र किनारा जर आपण पाहिला तर अगदी लगत आहे आणि अशी फार कमी मैदानं अलिबाग क्रिकेटला मिळालेली बघायला मिळतात। त्यामधील एक सुंदर मैदान एक वर्सोले सुद्धा असं मैदान आहे जे समुद्राच्या अगदी जवळ आहे। हे मैदान देखील आपण पाहतोय समुद्र सपाटीपासून अगदी जवळ असणारं मैदान। संध्याकाळच्या वेळेस असणारी तुफान थंडी आणि दुपारच्या वेळी असणार तप्त ऊन हे दोन्ही ऋतू आपल्याला पाहायला मिळतात। सामना सुरू करा ऑफिशियल्स, चला आपल्याकडे आता वेळ नाही आहे। पंच जर आपण पाहिले तर या ठिकाणी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दोन मुख्य पंच आपण या ठिकाणी मागवलेले आहेत। नासिरजी शेख आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी पंचांची भूमिका बजावताना सर्वांचे लाडके आऊ ज्यांना टोपण नाव त्यांचं निकनेम आहे राजेशजी तळाशेलकर मॅन फ्रॉम मुंबई आणि नाझीरजी शेख मॅन फ्रॉम ठाणे असे मुंबई क्रिकेट असोसिएशनला बिलॉंग करणारे पंच आपण या ठिकाणी बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून अगदी योग्य अंपायरिंग। पंचांची भूमिका मित्रांनो क्रिकेटमध्ये महत्त्वाची आहे आणि याच भूमिकेवरती ठाम राहत असताना या ठिकाणी आपण बघत आहोत की अत्यंत चांगल्या खेळाला या ठिकाणी सुरुवात झाली। आजचा तिसरा दिवस आपण याची अनुभूती घेत आहात। जिरेश्वरी जिराटपाडा या ठिकाणी सज्ज आहे, तयार आहे, त्यांचे फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबरीने गावदेवी बामणसुरे संघाचा गोलंदाज हा देखील मैदानावरती तयार। तर आपण बघतोय अनुष पाटीलला या ठिकाणी गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल। पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून काळभैरवेश्वराचा आशीर्वाद घेऊन मी आपल्या सर्वांना घेऊन जातोय या सुंदर अशा मैदानावरती ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली जाईल। पंच जे काय असेल ते आता या ठिकाणी त्यांना सूचना द्या आणि सामना सुरू करा कारण आपल्याकडे आता वेळ नाही। स्ट्राइक एंड वरती धीरज, नॉन स्ट्राइक एंड वरती देवेंद्र करमेलला आपण बघतोय जो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे। धीरज स्ट्राइक वरती उभा आहे। सामन्याला आपण करूया सुरुवात आणि दोन्ही संघांना देऊया समान शुभेच्छा। गावदेवी बामणसुरे चला 15 मिनिटांमध्ये जेव्हा तुम्ही चेंडू रिलीज कराल 15 मिनिटं लागतील 3 षटकांसाठी तुम्हाला। षटक क्रमांक पहिला अनुष पाटील ऑन द बॉलिंग मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेट। या पहिल्या चेंडूवरती रिक्त स्थानी या चेंडूला खेळलंय जरूर, चेंडूवरती आपण बघतो क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत धावफलकावरती या धावा अर्जित केल्या 2। या पहिल्या 2 धावांनिशी आपण बघतोय धावफलक या ठिकाणी पुढे घेऊन गेलंय। पहिलं षटक सुरू असताना मैदानावरती अत्यंत चांगल्या खेळाला सुरुवात झाली आणि या पहिल्या 2 धावा धावफलकावरती या ठिकाणी स्कोर सुद्धा केल्या गेल्यात। चांगलं क्रिकेट आहे। सुरुवात करत असतानाच आक्रमक बाणा दाखवलाय। हा आक्रमकपणा अगदी कंटिन्यू केला जाईल का शेवटच्या 4 षटकांपर्यंत हे देखील आपल्याला पाहायला मिळेल। शॉट ऑफ द लेग चेंडू होता, याला पुल करायचं होतं मात्र योग्य टाइम करता आला नाहीये। शॉट स्क्वेअर लेग आपण 38 सर्कलमध्ये बघतोय आणि यामुळेच हा चेंडू फील्ड केला गेला। एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला तैनात ठेवण्यात आलाय आणि त्याचबरोबरीने एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेला ठेवलेला आपण बघतोय। पुन्हा एकदा अनुष पाटील वरती अशा संघाची पूर्ण दारोमदार आहे। या मॅच मध्ये जर आपण पाहिला तर अत्यंत चांगला खेळ। यावेळेचा देवेंद्रचा ब्लास्ट
चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. थँक्यू. यावेळेचा फटका देवेंद्र करमेच्या बॅट मधून येतोय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अन ह्यूज 6. चांगला प्रयत्न. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. या चेंडूवरती आपण पाहिली शांतता पण त्याच्या खेम्यामध्ये होती. या चेंडूला सुद्धा अगदी स्ट्रेट बॅटने खेळता आला असतं. मात्र मैदानावरती आपण पाहतोय प्रत्येक जो खेळाडू मैदानावरती खेळतो त्याचे खेळण्याचा समोरचा व्हील असतो. सुरुवातीला आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅचेस टीव्हीवरती बघतो अगदी त्या पद्धतीने त्यांचे व्हील असतात. यावेळेचा हा फटका मैदानावरती चांगल्या रीतीने खेळलाय. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला डीजेला मानवंदना देणारा फटका. सी का अगदी जर आपण पाहिलं तर अप्रतिम फटका. समोर चेंडू होता त्याला लॉफ्ट केलंय आणि लॉफ्ट करून पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. काय जबरदस्त फटकेबाजी. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट अबाउट द विकेट. चांगला प्रयत्न केलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू येतोय शॉर्ट मिड विकेटला. डीप मिडचा क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत या ठिकाणी फील्ड करेल अगदी तोपर्यंत मैदानावरती धाव पूर्ण केली गेली. धावफलकावरती एक धाव आली. स्ट्राईक रोटेट केली गेली आणि मैदानावरती 16 धावा बनल्यात. पहिलं षटक अत्यंत मागडं होतं असं मी म्हणेन कारण प्रति षटकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाने काही विचार जरूर केला असेल. स्ट्रॅटेजी आधी बिल्ड केली जाते कारण प्लॅन एक्झिक्यूट करताना जे खेळाडू मैदानावरती उतरलेत आशुतोष त्यांचा आधी विचार झाला असेल की 4 षटकामध्ये धावा किती बनल्या पाहिजेत. पहिलं षटक संपले. 16 धावा आल्यात. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी संपला कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं होतं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने देवेंद्रच्या बॅटमधून आपण 2 लांब पल्ल्याचे षटकार बघितलेत. गोलंदाजी करण्यासाठी साहिल मैदानावरती येतोय. 15 मिनिटांचा अवधी आहे. लक्षात ठेवा 15 मिनिटं जर पूर्ण झाली तर मात्र तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये अतिरिक्त लाभावा लागेल. पुन्हा एकदा आपण वळूया त्या सामन्याच्या दिशेला. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा बनल्या 16. षटक क्रमांक दुसरं साहिलच्या माध्यमातून. मित्रांनो तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सूचित करतो की 15 मिनिटांसाठी 3 षटकं पूर्ण करता आली पाहिजेत. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल करते वाडिश लॉंग ऑफच्या दिशेला. तोपर्यंत अगदी धावफलकावरती धाव मिळेल एक. षटक क्रमांक 2 मैदानावरती प्रगतीपथावर सुरुवात चांगली केल्या. गोलंदाजच्या माध्यमातून आपण बघतोय या मॅच संदर्भात नक्कीच प्रतिस्पर्धी संघ आहे जयश्री जिराट. हा फटका मैदानावरती खेळलाय जरूर. फलंदाजाला परतावा लागेल मैदानावरतून परत. पहिली विकेट. नवीन फलंदाज लवकरात लवकर पाठवा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. सफलता मिळाली. या ठिकाणी चांगला अटेम्प्ट केला. चांगला प्रयत्न होता डीप मिड विकेटच्या दिशेनं मारण्याचा. चांगला कॅच त्या ठिकाणी घेतला गेलाय. चांगलं गॅदर म्हणूयात. आणि नवीन फलंदाज मैदानावरती येतोय तो म्हणजेच जयेंद्र. जयेंद्र येतोय मैदानाच्या दिशेला. या ठिकाणी आपण पाहिले तर देवेंद्र अजूनही मैदानावरती स्थित आहे. पहिल्या आलेल्या फलंदाजाला काही विशेष करता आलं नाही.
ही सलामीची जोडी या ठिकाणी पार्टनरशिप ब्रोक केली गेली. ही विकेट मैदानावरती नोंदवली जाते. षटक क्रमांक दुसरं पुन्हा एकदा साहिल मैदानावरती. यावेळचा फुल टॉसला फुल टोललाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. फुलटॉस चेंडू टाकाल तर ते समुद्र किनारे तुम्हाला शोधायला जावे लागतील, कारण अशा पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. समोर फलंदाज जो आक्रमकरित्या खेळतोय, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेग, या दिशेला चेंडू अगदी सहज जर कनेक्ट झाला तर बाउंड लाईन पार करतोय. आणि अशा वेळेस तुमची स्ट्रॅटेजी काय असावी हे मैदानावरती तुम्हाला नक्की विचार करावा लागेल. चेंडू या ठिकाणी येईल तोपर्यंत आपण स्कोरबुकवरती नजर मारतोय. आमचे साथी गुणलेखक मित्र आशुतोषजी भगत आहेत त्या ठिकाणी. 23 धावा धावफलकावरती आल्यात. 23 कम्स अप. आणि पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज साईड सज्ज होतोय. कमबॅक करेल का? यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस होता. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे मात्र अगदी पुलाखालून चेंडू फरार. 4 धावांसाठी येतोय चौकार. गोलंदाज ज्या वेळेस फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू करेल तो चेंडू बाउंडलाईनच्या दिशेला मारण्याचं काम करतोय. अक्रॉस द लाईन फटकेबाजी सुरू आहे. राऊंड द विकेट गोलंदाज. यावेळेस संधी निर्माण केली होती. राईट आर्म राऊंड विकेट येत असताना आधी सुरुवातीचे काही चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट केले होते, मात्र या चेंडूवरती आपण पूर्णतः बघतोय मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना आपण बघितलं होतं. काही वेळा आपण बघतो की फ्लायस्लिप ठेवण्यात येते, मात्र या ठिकाणी आपण जर विचार केला क्षेत्ररक्षण जे 30 सर्कलमध्ये सजवलंय एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण म्हणूयात. यावेळेस हा फटका. समोर क्षेत्ररक्षक आहे, येण्याचा प्रयत्न जरूर करेल, मात्र तोपर्यंत धाव मिळेल. एका धावेने देवेंद्र आणि टीम या ठिकाणी पुढे जाण्याचं काम जरूर करतात, कारण दोन्ही फलंदाज जे आहेत पाणी मैदानावरती. दोन षटकानंतर तब्बल 28 धावा. 28 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट, वेर आज सेकंड ओव्हर कंप्लीटेड. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. आतापर्यंत गावदेवी बामणसोर संघाचं आपण कौतुक करायला पाहिजे, कारण एकही अवांतर चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला नाही. कारण आमच्या गुणलेखकाचं नेहमी लक्ष असतं की नियंत्रित गोलंदाजी कोणता गोलंदाज करतोय. विकेट या ठिकाणी जरूर मिळाली नाही. षटक क्रमांक दुसरं ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 1 विकेट त्याला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या, कोणती विकेट मिळाली नव्हती. मात्र या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि 1 विकेट मिळाली. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 15 मिनिटांचा अवधी मित्रांनो. काळभैरवेश्वर आवास विरुद्ध जयमान चोरंडे या 2 संघांना या ठिकाणी मी सूचना देतोय की इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपला टॉस केला जाईल. हा फटका बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. कम ऑन डीजे. त्यामध्ये लोढा बिल्डरची सुद्धा फार मोठी भूमिका आहे. यावेळेचा फटका. समोर क्षेत्ररक्षक पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. कॅच झाला ड्रॉप. या ठिकाणी हा कॅच सोडणं काका किती या ठिकाणी आपण जर पाहिलं
त्या मॅचच्या दृष्टिकोनातून मिळणारं हे जीवनदान ज्या फलंदाजाने आतापर्यंत षटकार चौकारांची किमया साधल्या आणि तोच फलंदाज या ठिकाणी मैदानावरती जीवनदान त्याला दिलं जात आहे. नक्कीच आपण या ठिकाणी उल्लेख करत होतो. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजाच्या ट्रॅकवरती यावेळेस चांगला प्रयत्न जरूर केला होता, मात्र फंबल झाला होता क्षेत्ररक्षक नाईकला. आपण बघतोय निनाद नाईकची गोलंदाजी षटक क्रमांक 3 आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एक फटका जरूर निनादवरती मारला होता, मात्र त्यानंतर त्याने चान्स क्रिएट केले होते, ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करता आली नाही. पाठीमागे असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं या ठिकाणी कॅच सोडला आणि त्यामुळे जीवनदान मिळालंय. या ठिकाणी आतापर्यंत ज्या फलंदाजाने फटकेबाजी केली हाच फलंदाज मैदानावरती आता मात्र या ठिकाणी मैदानावरतून परतेल. फलंदाजाची सर्वात मोठी विकेट. कमॉन डी. परततोय 18 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं आणि अत्यंत चांगल्या रीतीने त्याने फटकेबाजी केली होती. षटकार लगावले, चौकार लगावले, आपल्या संघासाठी 18 धावा कॉन्ट्रीब्यूट केल्या आणि त्यानंतर नवीन फलंदाज प्रतीक गावडे मैदानावरती येत असताना पाहायला मिळतोय. निनाद नाईकचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत सुरुवातीला फटके येऊन सुद्धा मॅच स्पीडअप करा मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणार नाही. निनाद नाईकला या ठिकाणी आपण बघतोय षटक क्रमांक 3 आणि अत्यंत महत्त्वाचा षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून. स्ट्राईकवरती प्रतीक गावडे. अजूनही एक षटक येणं बाकी आणि या षटकामधील एक चेंडू येणं देखील बाकी आहे. 1 to go चा इशारा. चांगला चेंडू, गती आणि दिशा, टप्पा, लाईन अँड लेंथ त्याच्यावरती पूर्ण विचार करून चेंडू टाकला होता काका. 3 षटकं पूर्ण होत आहेत आणि 3 षटकाच्या अंती स्कोरबुक वरती आपण नजर मारली 36 धावा आल्यात. म्हणजे जर आपण पाहिलं आशुतोष तर 12च्या सरासरीनं आत्तापर्यंत धावांचा रन रेट जो आपण करंट रन रेट बघतोय आणि जर अशाच रीतीने चालत राहिले तर प्रोजेक्टेड स्कोर सुद्धा ऑन स्क्रीनवरती दाखवतोय की 28 धावा बनतील 4 षटकांमध्ये. चांगली धावसंख्या असं म्हणूयात आपण. तर या संघानंतर या मॅच वैभव साने यांनी निर्धाव षटक टाकलं तर सुयोग भगत त्यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस पहिल्या चेंडूवरती पीक अप स्ट्रोक, चेंडू जातोय काऊ कॉर्नर, बाउंड लाईनच्या बाहेर, धमाका ब्लास्ट, षटकार. त्याची ताकद आहे मित्रांनो, तुम्ही त्याच्या समोर जर चेंडू टाकाल तो चेंडू आउट ऑफ दी पार्क मारेल. आणि आतापर्यंत 3 वेळा आपण बघितलंय त्याने चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर लांब लचक मारलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं, या चेंडूवरती काय होईल. यावेळेचा चेंडू दिशाही नियंत्रण गमावलंय. हे दडपण मित्रांनो प्रत्येक वेळेस गोलंदाज अनुभवत असतो. आपण केवळ या ठिकाणी बसून हा सामना बघतोय, मात्र जे खेळाडू 11 खेळाडू मैदानावरती उतरून हा सामना खेळतात त्यांच्यावरती किती दबाव असेल, कारण आपल्या गावाच्या नजरा त्यांच्यावरती आहेत. आपले पाठीराखे पाठीमागून हा सामना बघत असतात. चांगला फटका अगदी समोर स्ट्रेट बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का, या ठिकाणी करण्याचा अटेम्प्ट होतोय आणि अशा वेळेस मात्र या ठिकाणी या 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्यात. प्रतीक गावडेची चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानावरती त्यांनी क्रीजमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले, जी पॉपिंग क्रीज आपण बघतोय.
गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. अनदर वन सिक्सर हियर. कम ऑन डीजे मास्टर. बाहेर अगदी फेकून दिलाय. काय जबरदस्त टाइम केलं गेलंय. पाणी या ठिकाणी मैदानावरती आयोजक घेऊन जायचं आहे. आतापर्यंत आपण अनालिसिस करूया. पहिल्या षटकामध्ये जर आशुतोष आपण बघितलं तर 16 धावा होत्या, विकेट नव्हती. त्यानंतर साहिलने गोलंदाजी करताना एक विकेट प्राप्त केली, 12 धावा त्याने दिल्या. षटक क्रमांक 3 ज्याच्यामध्ये निनादने 8 धावा दिल्या, एक विकेट त्याला सुद्धा मिळाली. आणि अंतिम षटकाकडे आपण वळतोय ज्याच्यामध्ये वैभव गोलंदाजी करताना आतापर्यंत स्कोरबुकवरती नजर मारली तर तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्यात. आणि अजून या षटकामध्ये 3 चेंडूंचा हा खेळ बाकी आहे. त्यामुळे जर आपण या सामन्याचा पूर्णतः विचार केला तर सामन्यामध्ये कधीही कायापालट होऊ शकतो. 50-55 धावा जर आल्या तर मात्र ही मॅच थोडी टफ होईल. कारण आतापर्यंत जर आपण बघितलं ना तर या पूर्ण मॅचमध्ये ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाने हल्लाबोल केलाय, तुम्ही काय सांगाल? खरं तर या खेळपट्टी जर आपण पाहिले तर जिथे आपण 70 धावा देखील पाहिल्यात, त्यामुळे चांगली फलंदाजी जर आपण केली तर या ठिकाणी धावा निश्चितच धावप्रगतीत या सामन्यात पाहिल्यात. 19 धावा काढणारा संघ देखील पाहिल्यात. मगाशी काळभरीसर ब संघाला 22 धावा हे देखील योगदान आपण इथे पाहिले. त्यामुळे खेळपट्टी खूप चांगली आहे, सिमेंटची खेळपट्टी. आणि इथे षटकार आणि चौकारांची बरसात आपल्याला पाहायला मिळतं. चला दोन्ही संघाने एक नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेस आपण बघतो या सामन्याला षटक क्रमांक अंतिम आणि चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज तयार होतोय वैभव. यावेळेस फटका शॉर्ट पिच चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार, वाईड स्लोगन बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. या ठिकाणी शॉट ऑफ द लेंथ, ओव्हर पिच, फुल टॉस, आक्रमक फलंदाजी आज पूर्ण देवेंद्रशी बघायला मिळाली. सत्तावन्न धावा, 57 रन कम्स अप. हा चेंडू सोडला गेलाय, वेल लेफ्ट म्हणूयात. लेगशिक्सच्या बाहेर जाणारा हा चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. आणि या चेंडूवरती धाव सुद्धा मिळेल, अतिरिक्त एक. अगदी जर आपण पाहिलं तर तप्तम ऊन आज या खेळपट्टीवरती बघायला मिळते. यावेळेचा फुल टॉस नाही सोडणार देवेंद्र. आणखीन एक चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर जातोय. फिनॉमिनल षटकार. चार षटकार आलेत, एक अवांतर चेंडू आलाय, 2 अवांतर चेंडू आले आणि एक दुहेरी धाव. हे षटक काका जर आपण पाहिलं तर अत्यंत महागडं षटक म्हणूयात, कारण अंतिम षटक आहे. देवेंद्र पुरेपूर फायदा उचलतोय. आणि या षटकामधील आलेला हा 5वा षटकार आपण या ठिकाणी बघतोय. काय जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी केली आहे. कम ऑन डीजे मास्टर. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे आमच्यापर्यंत. नाबाद 45 धावा तो या ठिकाणी खेळला. या षटकामध्ये तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि संघासाठी 70 धावसंख्या उभारण्यामध्ये फार मोठं योगदान त्याचं होतं. तर 4 षटकांमध्ये 71 धावा करायच्यात. 71 रन्स टू विन इन 24 डिलिव्हरीज. कारण आपण बघतोय धीरज आला होता, त्याने 3 धावा कॉन्ट्रीब्यूट केल्या. जयेंद्रने 18 धावा आणि नाबाद 45. या ठिकाणी आपण धावा बघतोय. 71 धावा त्या दिवशी सुद्धा बनल्या होत्या. चोरंडे
आणि त्याबरोबरीने काळभैरवेश्वर आवास संघाचा कर्णधार. काका टॉस करायचा आहे तिथे. दोन संघामधून जो संघ विजेता होईल तो पुढच्या फेरीमध्ये काळभैरवेश्वर आवास अ संघासमोर सामना करेल. जोडी पाठवा चला. गावदेवी बामणसुरे संघ 71 धावा तुम्हाला करायच्यात म्हटल्यानंतर तितक्या ताकदीचे फलंदाज या मैदानावरती येऊन चांगली फटकेबाजी केली तर धावा बनवू शकतात. कारण या मैदानावरती धावा चेस सुद्धा होतात. मात्र त्यासाठी तुम्हाला सलामीची जोडी प्रबळ शक्तिशाली आणि या मैदानावरती वर्चस्व गाजवणारी पाठवावी लागेल. निनादला आपण बघतोय निनाद नाईक आणि त्याच्या समवेत फलंदाजी करण्यासाठी अनुष पाटील ही जोडी मैदानावरती येते. 71 धावा बनवायच्या. 71 रन्स टू विन इन 24 डिलिव्हरीज. या 24 चेंडूवरती 71 धावांचं हे शिवधनुष्य पेलावं लागेल. काय फलंदाजी देवेंद्रच्या माध्यमातून बघायला मिळाली. अत्यंत चांगलं क्रिकेट आज दाखवलं जिरेश्वरी जिराटपडा संघानं. या स्पर्धेमध्ये टायगरलँड सासवड संघाने सुद्धा 70 धावा बनवल्या होत्या. आणि अगदी आज आपण जर पाहिलं तर जिरेश्वरी जिराटपडा संघाने सुद्धा 4 षटकांमध्ये 70 धावा बनवल्यात. इकॉनॉमिकल जर आपण विचार केला प्रति षटकामध्ये किती धावा रिक्वायर्ड रन रेट आहे तर आपण जर विचार करतोय 17.75. या ठिकाणी आपण बघतोय जवळपास 18 धावांचा रन रेट या ठिकाणी टॅली करावा लागेल. प्रति षटकामध्ये या धावा मैदानावरती पूर्ण कराव्या लागतील. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी तयार होत असताना धीरज तर आपण बोलतोय या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचकडे. पहिला चेंडू या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न कॅच होण्याची संभावना होती मात्र संभावना या ठिकाणी फेटाळून लावली आणि मैदानावरती पहिल्याच चेंडूवरती विकेटचा पतंग. अनुष पाटील या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार. कम ऑन डीजे. सामन्यामध्ये आपण बघत आहोत ज्या पद्धतीने या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. ताळमेळ दोन्ही फलंदाजांच्या मध्ये नव्हतं आणि याचमुळेच जर आपण पाहिलं तर मैदानावरती यानंतर सामना जनवान सोरंडे विरुद्ध गावदेव धोकोडे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
षटक क्रमांक आपण बघतोय धीरजच्या माध्यमातून आलेलं पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना आतापर्यंत 1+ विकेट अशा पद्धतीनं आपण हे चित्र बघतोय. प्रथम फलंदाजी केली होती जिरेश्वर जिराटपाडा संघानं. चेंडू पडल्यानंतर खाली थांबला. या चेंडूवरती धाव मिळणार नाही. हर्षद मैदानावरती येतोय. जर आपण विचार केला हे दोन्ही भाऊ आहेत जे मैदानावरती क्रीजवरती उभे आहेत. एका बाजूला हर्षद आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो निनाद नाईक. हे दोन्ही बंधूंची जोडी मैदानावरती आपल्या संघासाठी. यावेळेस हा फटका चेंडू जातोय बाउंड लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार येतोय. आणखीन एक फिनॉमिनल षटकार. क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना आता मात्र दुसऱ्या एंड कडून सुद्धा फटकेबाजी व्हायला सुरुवात झाली आहे. यावेळेस आणखीन एक चांगला प्रहार. चेंडू जाईल वन बाउंस. सीमारेषा पार येतोय. दणदणीत चौकार. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ असताना या ठिकाणी आपण बघतोय यावेळेस हा चेंडू आपण पाहिला आउट ऑफ द ट्रॅक होता. धीरजने या ठिकाणी मानसिक संतुलन थोडंसं बिघडलं होतं. नो चेंडू आहे. यानंतर फ्रीट मैदानावरती असेल आणि एकदा अतिरिक्त मिळाली 22 स्वरूपामधील. तर नाणेफेक झाली होती. चोरणी संघाने नाणेफेक जिंकले. हार्दिक अभिनंदन. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं सुरू असताना आता मात्र निनादच्या बॅट मधून हा फटका मैदानावरती येतोय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार येतोय. षटकार. मात्र आपण बघतोय निनादने सुद्धा सुरुवात केली. बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. ज्या पद्धतीने आपण हर्षदच्या बॅट मधून फटका पाहिला होता या ठिकाणी त्याचा छोटा भाऊ निनादने सुद्धा सुरुवात करून दाखवल्या. एकोणीस धावा होत्या. पहिल्या षटक मैदानावरती या ठिकाणी पूर्ण होत आहे. 20 धावा. 20 धावा धावफलकावरती आला. 20 ऑन स्कोरबुक अशा पद्धतीनं हा सामना या ठिकाणी आपण बघत आहोत. 20 धावा बनल्या गेल्यात आणि अजूनही येणाऱ्या 3 षटकांमध्ये जर सामना जिंकायचा असेल तर मात्र गरज आहे ती 51 धावांची. काय जबरदस्त मॅच आहे. असं वाटलं होतं की एकतर्फीपणा निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी जिरेश्वर जिराटपाडा संघाचं बघायला मिळणार का. पण त्याच वेळेस या मॅचमध्ये या नाईक बंधूंनी जी कमाल करून दाखवल्या. एका बाजूला हर्षद दुसऱ्या बाजूला निनाद. सामना सोडण्यास तयार नाही आहेत. अगदी कोणालाही सहज जिंकता येणार नाही या स्पर्धेमध्ये आणि ते चित्र काका या ठिकाणी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आल्यात 20 धावा आणि आता मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये 51 धावांची गरज आहे. पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये तब्बल 20 आल्यानंतर प्रतीक गावडेला या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी करण्यासाठी पाठवलं गेलं. चेंडू सुपूर्द देखील केलाय. स्ट्राईकवरती आपण बघतोय निनादच्या बॅटमधून एक षटकार आणि त्याबरोबर हर्षदच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार. ही किमया आतापर्यंत साधली होती. 15 मिनिटांचा अवधी मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा आहे. जिराट लक्षात ठेवा.
जर आपण बघतो या ठिकाणी अत्यंत चांगल्या रीतीनं या मैदानावरती फलंदाजी सुरू आहे, तितकीच चांगली गोलंदाजी आहे. गती द्यायची नाही प्रतीकने ठरवलं होतं आणि पहिला चेंडू डॉट आलाय जरूर. पुन्हा एकदा प्रतीक या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज. यावेळेस निनाद ठोकतोय चेंडूला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून गेला चेंडू सीमारेषा पार येतोय, षटकार. तुम्ही आम्हाला ऐकवलं निनाद नाईक त्याच्या बॅटमधून जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती सुरू आहे. यावेळेचा चेंडू मात्र यस इट इज वाईड आहे. निनादने चेंडू सोडला होता, लेफ्ट केला होता. चेंडूवरती आपण बघतोय निनादने अगदी योग्य रीतीने चेंडू सोडला, वेल लेफ्ट म्हणूयात. धावफलकावरती धावा लागल्यात 27 धावा, 27 रन्स. 71 धावांचं फार मोठं या ठिकाणी आव्हान या ठिकाणी आपण बघतोय पेलायचं आहे. यावेळेचा फटका, आणखीन एक चांगला फटका. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. निनाद ठोकतोय, षटकार. षटकारानिशी 33 धावा लागल्यात. या मैदानावरती आपण बघतोय प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशा पद्धतीनं निनाद नाईक मैदानावरती दाखवतोय. हा तळपणारा सूर्य मैदानावरती. नवीन काका जर आपण विचार केला तर नवतरुण खेळाडू जन्माला येतात, उदयास येतात, ते मैदानावरती आपला खेळ दाखवतात आणि त्यांचा इस्टॅब्लिश होण्यापर्यंतचा प्रवास हा पूर्ण आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यामधील एक इमर्जिंग प्लेयर जो अलिबाग क्रिकेटच्या पटलावरती धुमाकूळ घालतोय आणि तो म्हणजेच निनाद नाईक. यावेळेस आणखी एक, नाही थांबत आहे निनाद. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. धावा लागल्यात. काय हल्ला बोल केलाय समोरच्या संघासमोर निनाद नाईक आणि हर्षद नाईक. मी म्हटलं होतं हे दोन्हीही सख्खे भाऊ मैदानावरती आपल्या संघासाठी म्हणजेच गावदेवी बामणसोरे संघासाठी झटतात. 14 चेंडूवरती 32 धावांची गरज. एका बाजूने जिरेश्वरी जिराट ज्यांनी धावांचं रतीत उभं केलं, प्रतीकवरती आक्रमण केलं निनादने. कमबॅक करावं लागेल प्रतीकला. मला असं वाटतं बॅटची कडा होती आणि फार मोठी विकेट या ठिकाणी घेता आली असती, ब्रेक थ्रू मिळाला असता, मॅच सिच्युएशन बदलली असती. 13 चेंडूवरती गरज आहे 32 धावांची. 13 चेंडू 32 समीकरण काका असं वाटलं होतं. 70 धावा बनल्यात, 71 धावांचं आव्हान होतं आणि मॅचमध्ये एकतर्फीपणा बघायला मिळेल असं वाटत होतं. आणि असं असतानाच या मैदानावरती गावदेवी बामणसोरे संघाचा काय कमबॅक या ठिकाणी बघायला मिळतोय. या धावा आल्या 2. आता मात्र अजूनही जर आपण विचार केला तर येणारे 12 चेंडू, सामना खूप जवळ आलाय मित्रांनो. 30 धावांची गरज. होत्याचं नव्हतं व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाही आणि तेच करून दाखवलंय. 12 चेंडूवरती धावा हव्यात 30. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 41 धावांची लयलूट केली आहे. पहिल्या षटकामध्ये 20, या षटकामध्ये 21 आणि अजूनही
येणाऱ्या 2 षटकांमध्ये हव्यात 30, म्हणजे प्रति षटकामध्ये 15 धावांची सरासरी. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 15.00. कोणता संघ भारी पडेल, कोणता संघ कोणत्या संघावरती या मैदानावरती भारी पडताना बघायला मिळेल. वाढतं ऊन, तप्त ऊन नक्कीच खेळणाऱ्या खेळाडूंसाठी धोकेधुकी ठरतंय. मात्र तप्त उन्हामध्ये मैदानावरचं वातावरण सुद्धा तापलंय. येणाऱ्या 12 चेंडूंवरती गरज आहे 30 धावांची. जे यूट्यूब लाईव्हला प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत, कुठेही जाऊ नका, पाहत राहा dreamscricket.in वरती. काळभैरव क्रीडा मंडळ आवास आयोजित 2024 ची भव्य स्पर्धा. बारा चेंडू 30. या पुलटा चेंडूवरती पुन्हा एकदा केलाय प्रहार आणि आता मात्र चेंडूवरती दिला या ठिकाणी व्हॉलंटियर्सने निर्णय. चेंडू सीमारेषा पार आलाय, षटकार. येणाऱ्या 11 चेंडूवरती आता गरज आहे 24 धावांची. चांगला फटका लावून दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे देवेंद्र, या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न करतो, कारण यांना असे चेंडू अपेक्षित आहेत. कारण आतापर्यंतचा सामना आपण पाहिला तर येणाऱ्या 10 चेंडूवरती 23 धावांची रिक्वायरमेंट. 10 चेंडू 23 धावा. निनाद नाईक आणि हर्षद नाईक ही जबरदस्त फलंदाजी जोडी आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर जयेंद्रने चांगला चेंडू टाकला, 1 धाव आली. दो चेंडू. या 3 धावा मैदानावरती येतील. या बेचा चांगला फटका, चांगला प्रयत्न, चांगला सेव्ह केलाय. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या धावा वाचवल्या गेल्यात आशुतोष. नऊ चेंडूवरती 18 धावांची गरज आणि धावा धावफलकावरती बनल्यात 53 धावा, 53 रन्स. काय जबरदस्त सामना मैदानावरती रंगतोय. यावेळेस मात्र निनाद नाईकची सर्वात मोठी विकेट. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होतंय जोगेश्वरी जिल्हा संघाचं. कमॉन डीजे मास्टर.
या ठिकाणी आपण बघतोय मैदानावरती धावफलकावरती धावसंख्या लागली आहे तब्बल 60 धावा. नो आलाय त्यानंतर येईल प्रीहिट. या मैदानावरती आपण बघतोय ज्या पद्धतीनं आक्रमक फलंदाजी सुरुवात जरूर केली होती आणि अगदी कल्पित नाईकने सुद्धा या मॅच मध्ये हे जे 3 ब्रदर्स आपण बघतोय कल्पित नाईक, हर्षद नाईक आणि निनाद नाईक, नायकांचा दरारा. हा चेंडू देखील नो, त्यामुळे धावा आणखीन येतील 2. या 2 धावा आल्या आणि गोलंदाजाला त्याच्या अवैध ऍक्शनमुळे या ठिकाणी बाद केला. नऊ हव्यात 9. 8 चेंडू 9. जबरदस्त क्रिकेट. नाईक ब्रदर्स ऑन द फायर. हर्षद नाईक स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती कल्पित नाईक आणि जो बाद झाला तो होता निनाद नाईक. धावफलकावरती 1 धाव आली. अजूनही जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 7 चेंडूंवरती सामना विजयी होण्यासाठी गरज आहे. या वेळचा फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, येतो षटकार. मास्टर मित्रांनो, तुम्हाला सामना आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत येऊ दे. काय जबरदस्त क्रिकेट आहे. 71 धावा या ठिकाणी. आता आपण जर पाहिलं तर 69 मैदानावरती लागल्यात आणि केवळ 2 धावांची गरज. 6 चेंडू 2 धावा. असं कधीही वाटलं नव्हतं या मैदानावरती या 70 धावा काका चेस होतील. आणि तेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हाच अनप्रेडिक्टेबलनेस सर्वांना पाहायला आवडतो. सौरभ मैदानावरती येतोय अंतिम षटक घेऊन. 6 चेंडूवरती हव्यात 2. आतापर्यंत सर्वात महागडं षटक जेंद्रच्या माध्यमातून आलं होतं. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा सामना ज्या पद्धतीनं जिंकलाय, प्युअर डॉमिनन्स. आजचा दिवस आपण बघितला गावदेवी बामण सुरेश संघाच्या बाजूनं. काय क्रिकेट या मैदानावरती दाखवलाय. कम ऑन डीजे मास्टर. ऑस्ट्रेलिया आणि त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये जो सामना तुम्ही पाहिला असेल, 435 धावा आणि लगेच 2.5 तासामध्ये तो सामना फिरला आणि 436 धावांचं दक्षिण आफ्रिकेने ते लक्ष्य ओळंडलं. अगदी त्याच सामन्याची आठवण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. या 2